न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। देशभरातील टोल नाके होणार बंद। आगामी काळात तुम्हाला टोल बूथवर टोल टॅक्स भरावा लागणार नाही। वास्तविक सरकारने टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली अधिसूचित केली आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये सुधारणा करून जीपीएस द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। आम्ही तुम्हाला सांगतो की या नवीन पद्धतीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम टोल संकलनासाठी उभारला जाईल, ज्यामध्ये वाहन ऑन बोर्ड युनिट्स सोबत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बसवलं जाईल। फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञानासारख्या विद्यमान प्रणालीपेक्षा हे वेगळं असेल। ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील टोल नाक्याची गरज भासणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तसेच टोल प्लाझावर लांब वाहतूक कोंडी होणार नाही, त्यामुळे वाहन चालकांचा वेळही वाचणार असून टोल टॅक्स वसुली वाढण्यासही मदत होणार आहे। जीपीएस आधारित टोल संकलन म्हणजे काय? आतापर्यंत टोल बूथवर टोल भरणं मॅन्युअली किंवा फास्टॅगद्वारे केलं जातं, त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते। जीपीएस आधारित टोल प्रणालीमध्ये ड्रायव्हरनं प्रवास केलेले अंतर उपग्रह आणि कारमधील ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे मोजलं जाईल। सोप्या शब्दात सांगायचं तर ही नवीन प्रणाली सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि जीपीएस वापरून वाहनानं प्रवास केलेल्या अंतरानुसार टोल आकारेल। त्यामुळे या टोल नाक्याची ना गरज भासणार आहे, ना टोल नाक्यावर थांबून वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज आहे। या नवीन प्रणालीसाठी वाहनांमध्ये ऑन बोर्ड युनिट्स किंवा ट्रॅकिंग उपकरणं बसवली जातील। येत्या काही दिवसात या वाहन कंपन्या ते बसवणार आहेत। सरकारनं दिलेल्या माहितीनुसार जीएनएसएस सुसज्ज खासगी वाहनांच्या मालकांना महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर दररोज 20 किलोमीटर प्रवास करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। राष्ट्रीय महामार्ग शुल्क दुरुस्ती नियम 2024 म्हणून अधिसूचित केलेल्या नवीन नियमाअंतर्गत महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील अंतर 20 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यासच कव्हर केलेल्या एकूण अंतरावर वाहन मालकाकडून शुल्क आकारलं जाईल। नॅशनल परमिट असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाचा चालक, मालक किंवा प्रभारी व्यक्ती जो राष्ट्रीय महामार्ग, कायमस्वरूपी पूल, बायपास किंवा बोगद्याचा समान भाग वापरतो, तो जीएनएसएस आधारित वापरकर्ता शुल्क जमा करण्यास जबाबदार असेल। प्रणाली असे अधिसूचनेत म्हटलंय। या अंतर्गत एक दिवसात प्रत्येकी दिशेने 20 किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।